गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने पिकांच्या नुकसानीपोटी पंतप्रधान पीक विमा योजनेतून कृषी विमा कंपनीने पहिल्या टप्प्यात 30 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कापूस व तूर पिके वगळता अन्य पिकांसाठी 1219 कोटी रुपयांची भरपाई मान्य केली आहे. यात प्रामुख्याने सोयाबीन पिकाचा समावेश आहे. सर्वाधिक 813 कोटी रुपयांची भरपाई नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली आहे. दुसऱ्या टप्प्यात कापूस आणि तूर पिकांची नुकसान भरपाई मिळणार आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीपात तब्बल 98,43,823 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतून हेक्टरी 10,000 रुपये देण्यात येतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. पीक विमा योजनेतून देण्यात येणारी रक्कम ही पीक कापणी प्रयोगांवर आधारित आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे 12,000 महसूल मंडळांमधील तलाठी सज्जा पिकांच्या उत्पादनाची सरासरी काढून त्याची माहिती केंद्र सरकारच्या विमा पहिलवर टाकण्यात आली आहे. उत्पादन कमी आले असले तरी नुकसान भरपाई मिळणार आहे. या 12,000 महसूल मंडळांपैकी सुमारे 7,500 मंडळांची नुकसान भरपाईची माहिती अंतिम झाली. त्याला विमा कंपन्यांनी सहमती दर्शवल्यानंतर नुकसान भरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कापूस आणि तूर या पिकांच्या काढणीचा हंगाम फेब्रुवारी अखेर असल्याने या उर्वरित 5,000 मंडळांची माहिती येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहे. नुकसान भरपाई मदत जिल्ह्यानिहाय यात नागपूरला 194.70 तर चंद्रपूर 260.50 इतकी मदत देण्यात येणार आहे. नुकसान भरपाई देण्यात आलेल्या प्रमुख पिकांमध्ये सोयाबीनचा समावेश असून सुमारे 35 लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाचा विमा उतरविण्यात आला होता.